विरोधी पक्षाचे लोक त्या नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून होते। या 25 वर्षात त्यांनी एकही व्यापारी संकुल उभारला नाही। उलट जे लोक आपला छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर बसायचे, छोटा मोठा पत्र्याचा सेट टाकून ते आपला व्यवसाय चालवायचे आणि त्या व्यवसायातून आपलं प्रपंच चालवायचं काम ते करायचे। उलट त्यांचं अतिक्रमण काढून त्यांना रस्त्यावर आणण्याचं पाप या प्रस्थापितांनी केलं मित्रांनो। म्हणून परत हे लोक तुमच्या समोर उभे आहे। मग आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे, जो गोरगरीब जनतेसाठी धावून जाणारा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता असेल राजा भाऊंच्या रूपाने, त्यांना या नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवायचं की जे धनदांडगे आहेत, जे नगरपालिकेत बसल्यानंतर प्रचंड पैसा गोळा करून टक्केवारीचा या शहराला वेठीस धरण्याचं काम करतात, त्यांना नगरपालिकेच्या खुर्चीवर बसवायचं का? हा खरा आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे। काय अवस्था आहे शहराची? आपण जर घरातून बाहेर पडलो तर इतकी प्रचंड धूळ या शहरामध्ये आहे। काही लोक विकासाच्या गप्पा मारतात, आम्हीच रस्ते केले सांगतात, आम्ही आमदार झाल्यापासून कोपरगावचा विकास झाला असं सांगतात। पण बंधू भगिनींनो, तुमच्यातला प्रत्येक जण गावात एकदा तरी दिवसातून जात असेल, घरी येताना अतिशय धुळीने माखून घरी यावं लागतं। इतकी प्रचंड धूळ नरड्यात नाकात बसते, त्यामुळे श्वसनाचे विकार होतात, प्रचंड प्रमाणात त्रास होतो, हॉस्पिटलला जावं लागतं, प्रचंड प्रमाणात पैसा हॉस्पिटलला खर्च करावा लागतो। हे आपल्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबाला न परवडणारी गोष्ट आहे। म्हणून तुम्ही आम्ही सातत्याने एक विचार करा, या नगरपालिकेत जर राजेंद्र झावरेंसारखे चांगले लोक जर नगराध्यक्ष म्हणून जर गेले तर या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही। आणि हे जेव्हा करीत असताना राजा भाऊंबरोबर तुमच्या प्रभागातील जे उमेदवार आहे, प्रभाग क्रमांक 14 मध्ये शंकर वसंत गंगुले आणि आमच्या परिगाताई, आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये आमचा वैभव चव्हाण, अतिशय तरुण तडफदार लोकांच्या सुखदुःखाला धावून जाणारा हा कार्यकर्ता आहे। हे सहकारी जर तुम्ही राजा भाऊंच्या बरोबर निवडून दिले तर तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा प्रॉपर तुमचा हक्काचा नगरसेवक आपल्याला निवडून देऊन तुमच्या प्रभागातल्या समस्या सोडवता येतील। बऱ्याच ठिकाणी आपण बघतो वावड्या उठवल्या जातात। राजेंद्र झावरे शिवसेनेचे ते तर व्यक्तिद्वेषी आहे, मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे। मला सातत्याने मी मगाशी उदाहरण दिलं, बांगडी चाळीत बहुतांशी मुस्लिम समाज होता, आजही आहे। आजही तो गुन्ह्या गोविंदाने राजा भाऊंनी दिलेल्या गाळ्यांमध्ये स्वतःचा व्यवसाय करतो। मित्रांनो, इतकं मोठं पुण्य या मुस्लिम समाजाचं राजा भाऊंनी घेतलेलं आहे। आपण बघितलं कब्रस्थानाचा विषय इथं मोठ्या प्रमाणात होता, कब्रस्थान अवेलेबल नव्हतं या भागात, तर मुस्लिम समाजाने मागणी केली, भाऊ तुम्ही नगराध्यक्ष आहात, आम्हाला कब्रस्थान पाहिजे। भाऊने विलंब न करता तुमच्या पलीकडे इथे कब्रस्थानाला जागा उपलब्ध करून दिली। म्हणजे सर्व समाजाला धरून चालणारा माणूस हा राजा भाऊंच्या रूपाने या शहराला बघायला मिळतो। अतिशय कडक शिस्तीचा नगरपालिकेत शिस्त कशी पाहिजे ती 2001 पासन ते 5च्या कालखंडात आपल्याला बघायला मिळाली। मित्रांनो, कोणी बंधू भगिनी कोणी छोटा मोठा अर्ज घेऊन आले तर तिथं जागेवर त्या अर्जाचं निरसन करण्याचं काम त्या कालखंडात राजा भाऊंनी केलं। तेव्हा कोणी अधिकारी तुमच्याकडे पैसे मागत नव्हता। नगरपालिकेत
2001 ते 5 पर्यंत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नव्हता. आता 2006 पासून ते आता 25 पर्यंत नगरपालिकेत इतका भ्रष्टाचार माजला. कोणी साधे व्यक्ती जरी गेले, एखाद्या अर्जावर सही जरी घ्यायची असेल, त्या सहीचे 200, 500, 1000 रुपये मागितले जातात. साधं एखाद्याचा मृत्यू झाला, मृत्यूची नोंद जर करायची ठरली तर त्या आपण म्हणतो ना, त्या प्रेताचा टाळूवरचं लोणी सुद्धा खाण्याचं काम नगरपालिकेतले काही बेशिस्त अधिकारी करतात. मला माहिती आहे या गजानन नगर भागामध्ये बहुतांश लोक हे नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून काम करतात. अतिशय प्रामाणिकपणे या शहराची स्वच्छता करतात, साफसफाई करतात. त्यांचे पगार सुद्धा वेळेवर होत नाही. राजाभाऊ झावरे ज्या वेळेस नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून होते, महिना भरल्या त्या कर्मचाऱ्यांचे वेळेत पगार व्हायचे. तो कर्मचारी त्याला वाटायचं, अरे जे आपण या शहराची सेवा करतो, ही शहराची सेवा करीत असताना पगार झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसायचा आणि आपल्या प्रपंचाला त्याचा हातभार लागायचा. मित्रांनो, आता महिनाभर पगार लांबतात, कुटुंबाची वाताहत होते. याचाच अर्थ ज्या 25 वर्षानंतर जे नगराध्यक्ष होऊन गेले त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. काय परिस्थिती आहे शहरातील गटारींची हे तुम्हाला सांगायला नको. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या नगरपालिकेत आहे. इथं स्थानिक पुढारी कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आमदार हातबल झालेले आहे. दुसरे जे आहे त्यांना नगरपालिकेत त्यांचाही वचक राहिलेला नाही. म्हणून मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे, तुमच्या संसारात आम्हाला हातभार लावायचा आहे, या शहराच्या विकासात आम्हाला हातभार लावायचा आहे. आणि जिथं धनुष्यबाणाचं चिन्ह दिसल त्या धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण पुन्हा एकदा या शहराला शिस्त लावूया, या शहराला एकदा एका वेगळ्या दिशेवर नेऊया, एवढीच प्रार्थना आपल्याला करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माता आणि भगिनींनो, आपल्या समस्या काय आहे आज आपण बघतो. आपल्या गावाचा पाणी प्रश्न हा प्रामुख्याने सर्व आपल्या महिला भगिनींना भेडसावणारा आहे. आपल्या घरी जर एखादा बाहेर गावचा पाहुणा आला तर तो त्याच्या घरी परत गेल्यानंतर आपल्याला 2-4 दिवसांनी फोन येतो की मी कोपरगाववरून आलो आणि मला सलाईन घ्यावं लागेल. कारण अशुद्ध पाण्याने बाहेर गावून आलेला माणूस या कोपरगावचं पाणी पिल्यानंतर हमखास आजारी पडतो. मग राजाभाऊंच्या कार्यकाळामध्ये राजाभाऊंनी या कोपरगावच्या जनतेला स्वच्छ फिल्टर प्लांटचं निर्माण करून स्वच्छ पाणी पुरवठा आपल्याला केला होता. येणाऱ्या काळामध्ये आपलं अनमोल मत जर आपण राजाभाऊंना दिलं तर राजाभाऊंच्या वचननाम्यामध्ये पुन्हा तेच सांगितलेलं आहे की कोपरगावचा जो बिघडलेला पाणी प्रश्न आहे तो पुन्हा पूर्ववत करणार आणि कोपरगावच्या जनतेला स्वच्छ पाणी देऊन कोपरगावच्या जनतेच्या आरोग्याच्या समस्या सोडवणार. आपलं गाव खड्डे मुक्त आणि धूळ मुक्त करण्याचं देखील राजाभाऊंच्या वचननाम्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे. प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला राजाभाऊ स्वच्छता गृह देणार आहे. आपल्या शहरामध्ये आपण ज्या वेळेस बाजारपेठेमध्ये जातो, गावामध्ये काही खरेदीला जातो तर प्रचंड अशी जी वाहतुकीची कोंडी आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळते. रस्त्याने चालावं कसं, आपला जीव धोक्यामध्ये जातो. अशा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था राजाभाऊ झावरे येत्या काळामध्ये आपण जर त्यांना मतदान केलं धनुष्यबाण चिन्हावर तर आपला हाही प्रश्न सुटणार आहे. असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी आपले सोडवले जाणार आहे. आणि अशा विचारांवर चालणारा हा शिवसेना पक्ष आहे आणि त्या पक्षाचं प्रतिनिधित्व लोकप्रतिनिधी म्हणून या कोपरगाव नगरीचं प्रतिनिधित्व राजाभाऊ झावरे करणार आहे. आणि त्यांच्याच बरोबर आमच्या परिगताई असतील, आमचे वैभव चव्हाण असतील, आमचे गंगुले भाऊ असतील, या सर्व उमेदवारांना आपण येत्या 20 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर जर मतदान केलं
तर पुढचा काळ आपल्यासाठी सुवर्ण काळ आहे. या छोट्याशा कॉर्नर सभेचे अध्यक्ष आदरणीय मंगलाताई पवार, आपले ज्येष्ठ नेते उपाध्याय, व्यासपीठावर उपस्थित आपले लाडके जिल्हा प्रमुख नितीन भाऊ अवताडे, आमच्या भगिनी महिला जिल्हा प्रमुख विमलताई पुंडे आणि सर्व मान्यवर आणि एवढ्या थंडीतही सगळ्या भगिनी, माता भगिनी आमचे विचार ऐकायला इथं उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांच्या प्रथमतः आभार मानतो. दुसरी गोष्ट अशी, नितीन भाऊ तुम्ही यायच्या आधी ह्या कॉर्नर सभेचे म्हणजे आमच्या धाडसी महिला कशा आहेत हे सांगतो तुम्हाला. तुम्ही यायच्या आधी आम्ही 2-3 पुरुषांना विचारलं का बाबा आपण सभेचे अध्यक्ष होतात का, पण काळे कोल्हेची दहशत, त्यांच्या बगलबच्च्यांची दहशत एवढी आहे का कोणीही पुरुष वर्ग इथं या सभेचा अध्यक्ष व्हायला तयार नाही झाला. पण आमच्या मंगलाताई पवार या महिला भगिनी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष झाल्या आणि इथं समोर बसलेल्या सगळ्या महिला भगिनी आहेत. तुम्ही बघा, एक तरी पुरुष इथं बसलेला आहे का? कारण तो पुरुष बिसकलेला आहे, घाबरलेला आहे, तर त्याला कधी यांचं सुलतानी वरवंटा फिरेल त्याच्या कामकाजावर, त्याच्या संसारावर, त्याला कुठे अडवणूक केल्या जाईल याचा भरोसा नसतो. आता या वार्डाची परिस्थिती पहा, वर्षानुवर्ष तेच लोक आहेत, त्यांना एवढे घाबरलेले लोक आहेत का ते इथं सुद्धा येऊन बसायला तयार नाहीत, परंतु आमच्या महिला भगिनी येऊन बसलेले आहेत. त्यांचं प्रथमतः मी आभार मानतो, त्यांचं कौतुक करतो. दुसरी गोष्ट, नगरपालिकेचे काय विषय असतात, पाणी, स्वच्छता, आरोग्य, इतर याच्याशिवाय दुसरे काय विषय असतात. महिला भगिनींना दुसरं काय पाहिजे? वेळेवर पाणी आलं पाहिजे, वेळेवर घंटागाडी आली पाहिजे, वेळेवर रस्ते साफ झाले पाहिजे, याच्याशिवाय त्यांची दुसरी काहीच अपेक्षा नसते. आता कितीही तलाव केले आणि किती पाणी साचवलं तर त्या पाण्याचं जर योग्य नियोजन नाही केलं तर तुम्ही 4 दिवसाआड काय 8 दिवसाआड सुद्धा पाणी येऊ शकतं. इथून मागे आपण भोगलेलं आहे ते. परंतु माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये नवीन तलाव नसता, म्हणजे 5 नंबरचा तलाव तेव्हा पण नव्हता आणि आम्ही मोजक्या पाण्यामध्ये नियोजन करून दिवसाआड पाणी दिलेलं आहे आणि ते आता पण आपण करू शकतो. आता तर पाणी आहे आपल्याकडे, 5 नंबरचा तलाव झालेला आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले लाडके भाऊ यांनी आपल्याला 131 कोटी रुपये देऊन तो 5 नंबरचा तलाव आपण केलेला आहे. आता त्याचं क्रेडिट इतर तातुरमातुर घेतात आहे, परंतु सगळ्या भगिनींना सगळ्यांना माहिती आहे का ते 5 नंबरच्या तलावाला पैसे कोणी दिले, 131 कोटी रुपये. आणि तो तलाव झाल्यामुळे आपण दिवसाआड काय, एखाद्या वेळेस जर तुम्ही मला निवडून दिलं तर मी रोज सुद्धा तुम्हाला पाणी देऊ शकाल, हे तुम्हाला शब्द देतो. दुसरी गोष्ट अशी, नगरपालिकेतले किरकोळ कामे असतात, आपले मृत्यूचा दाखला, जन्माचा दाखला किंवा इतर काही आपल्याला पट्टी भरायची असली किंवा काय, आणि एखादा दाखला मिळवायचा असतो आपल्याला, त्या कामासाठी सुद्धा आता नितीन भाऊ तुमच्या ग्रामपंचायत, आता अजून एक विसरलो मी सांगायचं, जसं मी 2001 ते 6 साली कारभार केलेला आहे, तसंच त्याच्या आधीची नगरपालिका आपली कोपरगाव जसं बकाल होतं त्याच पद्धतीने नितीन भाऊ अवताडेच्या काळात त्यांच्या ताब्यात जेव्हा पोहेगावची ग्रामपंचायत आली आणि त्याच्या आधी पोहेगावची ग्रामपंचायत, पोहेगाव एकदम बकाल होतो, पण नितीन भाऊ अवताडेंनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार केला आणि जसं कोपरगावचा कारभार मी केला त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांनी आपलं पोहेगावचं सुधारणा केलेली आहे, तिथला कारभार केलेला आहे. तिथं सुद्धा त्यांचे व्यवस्थित दैनंदिन कामकाज व्यवस्थित चालतात. नगरपालिकेत किंवा ग्रामपंचायत, म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये तिथं लोकांना याची किरकोळ कामासाठी गरज पडत नाही, असा नितीन भाऊचा कारभार आहे. आजही त्यांच्या ताब्यात ती ग्रामपंचायत आहे. त्यामुळे महिला भगिनींना मी विनंती करतो का तुम्ही विचार करून मतदान करा. आपल्याला वर्षानुवर्ष तेच लोक पाहिजे का नवीन? आता 20 वर्षानंतरही तुम्ही माझं नाव का घेतात? का मी ठीक आहे, माझं कर्तव्य बजावलं, जे असेल ते काम केलं, त्यामुळे तुम्ही माझं नाव घेतात. परंतु आता हे जर दुसरे लोक तुम्ही निवडून दिले तर त्यांना कोणाला तरी दादाला विचारावं लागेल, कोणाला तरी भैयाला विचारावं लागेल. समजा तुम्हाला एखादं पाण्याचं कनेक्शन जरी घ्यायचं असलं तरी तो म्हणाल मी दादाला विचारतो, मी भैयाला विचारतो. तसं माझं नाही होणार. तुम्ही कनेक्शनचा अर्ज दिला, मी डायरेक्ट डिसिजन घेणार तिथं. मी जरी नितीन भाऊला विचारलं याला कनेक्शन देऊ का नको, नितीन भाऊ म्हणाला अरे त्याला तू पटकन कनेक्शन देऊन टाक, मला विचारायची काय गरज आहे.
असे नितीन भाऊ आहे. त्याच्यामुळे आमचा पक्ष पण असा आहे का काय किरकोळ कामासाठी काय वरच्या लोकांना विचारायची गरज पडत नाही आणि सगळे विकासात्मक बोलतायत. म्हणजे आपले एकनाथरावजी शिंदे सुद्धा विकासात्मकच काम करतात. समृद्धी महामार्ग असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत तुम्हाला माहिती आहे तर त्यांनी किती कामं केलेली आहे 2-2.5 वर्षात मुख्यमंत्री असताना आणि आताही उपमुख्यमंत्री असतानाही त्यांचे अनेक कामं चालू आहेत. त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामं करू. जे जे आपले महत्वाचे कामं आहेत आपल्या दैनंदिन गरजेचे कामं आहेत ते तुम्हाला त्याची कधीच अडचण येणार नाही याची ग्वाही देतो. आणि तुम्ही एवढ्या थंडीत सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने जमले आणि पुरुष वर्गाला सुद्धा सांगतो का बा अरे आपल्याला स्वतःचे कष्ट करावं लागतात. एवढं घाबरायचं काम नसतं. काळे कोल्याच्या जीवावर आपण जगणं बंद करा. दुसऱ्याच्या भरोश्यावर जगणं. आपण स्वतःचे कष्ट करून पोट भरा आणि स्वाभिमानी बना हीच विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. 20 तारखेला नगर परिषदेची निवडणूक होत आहे. आपल्याला पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधा पुरवणारी आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहराचा विकास करणारी ही स्थानिक स्वराज्य संस्था ही शहरातल्या नागरिकांच्या दृष्टीने या शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालणारी, या शहराचा विकास करणारी आणि या शहरामध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांचं जीवनमान सुसह्य करणारी ही अत्यंत महत्वाची अशी स्थानिक स्वराज्य संस्था. आणि म्हणून या निवडणुकीला आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं स्थान आहे. आपण 20 तारखेला मतदान करून येत्या 5 वर्षामध्ये आम्हाला सुविधा पुरवणारे, आम्हाला शहराचा विकास करणारे, आमच्या अडचणी सोडवणारे, आमच्या अडचणी समजून घेणाऱ्या उमेदवारांना आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचा. गेल्या 50 वर्षाचा इतिहास जर या तालुक्याचा, या शहराचा बघितला तर या कोपरा नगर परिषदेवरती काळे आणि कोल्हे यांचे उमेदवार नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, सातत्याने आपण सर्वांनी अपवाद वगळता 2001 चा अपवाद वगळता निवडून दिलेले आहे. या तालुक्याचे विधानसभेच्या निवडणुका होतात त्याही निवडणुका आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते फक्त काळे आणि कोल्हे हे 2च कुटुंब या तालुक्याची सत्ता उपभोगत आहेत. 35 वर्ष कोल्हेंनी आमदारकी उपभोगली. स्वर्गीय शंकरराव काळे 5 वर्ष खासदार होते. 10 वर्ष अशोकराव काळेंना आपण सगळ्यांनी आमदार केलं. गेल्या 6 वर्षापासून आशुतोष काळे या तालुक्याचे आमदार आहेत. आपल्या सगळ्यांचा जर आपला हा 50 वर्षाचा इतिहास बघितला तर या 2 कुटुंबांकडे सत्ता असताना देखील या तालुक्याचं या शहरामध्ये कुठलाही बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. गेल्या वर्षी विधानसभेची निवडणूक झाली. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमुळे आपण आशुतोष काळेंना आमदार केलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्या गल्ल्यांमध्ये रस्त्यावरती कुठे गेलं तर आपण बोर्ड पाहिले असतील. 4000 कोटी रुपयाचा विकास या कोपरा तालुक्याचा आणि शहराचा झाल्याचा बोर्ड आपल्याला फ्लेक्स वरती, सोशल मीडियावरती जिथं जा तिथं आपल्याला पाहायला मिळाला. आता 4000 कोटी रुपयाचा विकास जर झाला असता तर कोपरा शहरामध्ये किती आमूलाग्र बदल झाला असता याचा आपण सरळ थोडक्यामध्ये विचार करू शकतो. 4000 कोटी रुपयाचे फक्त बोर्ड लावले. याच्यामध्ये खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या कामांच्या याद्या देखील आमदारांनी लावून टाकल्या. शिर्डीमध्ये झालेली MIDC नाव कोणी विखे साहेबांनी आणली. यालाही स्वतः आमदार आशुतोष काळे सांगतात मी MIDC आणली. ती MIDC राहत्यामध्ये त्याच्याशी यांचा कुठला संबंध नाही आणि मग दुसऱ्याच्या लेकराला आपलं लेकरू म्हणणं ही योग्य नाही. मग आमदार काळे हे ते MIDCच्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून असे 4000 कोटी रुपयाचे कामांच्या याद्या फक्त लोकांपुढे मांडल्या.
4,000 कोटी रुपयाचा विकास केला म्हणून लोकांना भूलथापा दिल्या. प्रत्यक्षात 4,000 कोटी नाही, 400 कोटी रुपयाचा सुद्धा विकास या तालुक्यामध्ये झाला नाही. अनेकांनी हा 4,000 कोटी रुपयाचा विकास शोधण्याचा प्रयत्न केला. मी शोधण्याचा प्रयत्न केला. विधानसभेला महायुती असल्यामुळे आम्ही त्यांना साथ दिली. परंतु विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर खरोखर आम्हाला वाटलं की आम्ही पोहेगावचे, आम्हाला वाटलं चासला तिकडे विकास झाला असेल, चासच्या लोकांना वाटलं पुणतांब्याला विकास झाला असेल, पुणतांब्याच्या लोकांना वाटलं कोकण डामला विकास झाला असेल, आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना वाटलं शहरात विकास झाला असेल. पण विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष सगळीकडे चौकशी केली, ज्या वेळेस प्रत्येक गावामध्ये जाण्याचा योग आला, त्यावेळेस तिथं जाऊन चौकशी केली. शहरामध्ये जाण्याचा योग आला, शहरामध्ये मी चौकशी केली. प्रत्यक्षामध्ये कुठेही विकास हा दिसला नाही. आमचे सामाजिक कार्यकर्ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, संजयराव काळे यांनी कंदील घेऊन सगळ्या तालुक्यामध्ये फिरले. आमदाराचा 4,000 कोटी रुपयाचा विकास शोधण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही सापडला नाही. परंतु मी माझे प्रयत्न सोडले नाही, मी माझे प्रयत्न चालू ठेवले आणि हा 4,000 कोटी रुपयाचा विकास शोधण्याचा प्रयत्न चालू ठेवला. तेव्हा मला शेवटी 2 ठिकाणी या तालुक्यामध्ये विकास सापडला. एक माहेगाव देशमुखला 50 कोटी रुपयाचा बंगला आमदार आशुतोष काळेंनी बांधला आणि दुसरा 5 कोटी रुपयाचा मोनीराज नगर मध्ये त्यांच्या पीएनी बंगला बांधला. या 2च ठिकाणी या 4,000 कोटी रुपयाचा विकास झाला. भगिनींनो, बंधूंनो आणि भगिनींनो, या तालुक्यामध्ये विकासाच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार चालू आहे. विकासाच्या नावाखाली फक्त टक्केवारी घेण्याचं काम चालू आहे. विकासाच्या नावाखाली भूलथापा देण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून येत्या 20 तारखेला देखील आपल्याला याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि हे सगळे एकनाथजी शिंदे साहेबांचे उमेदवार आहेत. आणि म्हणून या शिंदे साहेबांच्या उमेदवारांना तुम्ही जर चांगल्या मताने निवडून दिलं तर तुम्हाला सांगतो या कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा निश्चितपणे बदलेल. एक पंचवार्षिक तुम्ही राजेंद्र झावरेला दिली, त्याचे आतापर्यंत तुम्ही गुणगान गाताय. आता तर वरती सत्ता आहे, नगरविकास खातं आहे. आणि म्हणून मी खात्री देतो की शिवसेनेला सर्वसामान्य उमेदवार आहेत, त्यांना तुम्ही संधी द्या. तुम्हाला या कोपरगाव शहराचा आदर्श शहर बनवण्याची जबाबदारी आमची राहील. एवढीच विनंती आपल्याला करतो. धनुष्यबाणाचे सगळे उमेदवार निवडून द्या, एवढी विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ, आता माझं घरच आहे, सारे घरातलेच मेंबर आहे, जास्त काही मला भाषण करता येत नाही. पण आता राजा भाऊ आले म्हटल्यावर बोलावं लागत. आता भाऊला निवडून का द्यायचं हा मेन मुद्दा आहे. 2001 ते 2006 मध्ये भाऊने जे काम केले त्या कामाची पावती आपल्याला राजा भाऊंना द्यायची. आता भाऊंनी केलेले काम तसे तर कोपरगावात आपले सारे गजाननगर भागातलेच विद्यार्थी आपले याच्यात जायचे KJS कॉलेजला. या भागातले भाऊ 2-3 माझे क्लासमेट लहानपणात वाहून गेले होते, हाडा फॅमिलीतले. त्यावेळेस मी त्यांच्या सोबत होतो. तर तिकडे मोठ्या पुलाची गरज खूप होती, तर त्यावेळेस भाऊने मोठा पूल केला. त्याच्यानंतर आमच्या समाजाची खूप मोठ्या अडचणी होते. शाळेतल्या विद्यार्थ्यांना उर्दू शाळा भेटत नव्हती. वर्ग असे होते पडणारे होते, तर पोरं पाठवायचे की नाही शाळेत, ही कंडिशन होती. तर भाऊंना विनंती केली, तर भाऊंनी जुना सायन्स कॉलेज आपला 6 नंबर शाळा, तिकडं 8 खोल्या उपलब्ध करून दिले. 8वी लोक उर्दू शाळा होती आपल्याकडं, तर 8 खोल्या त्यांनी फरशा नव्या टाकून नवा रूम करून 8 हे करून दिले. नंतर आपल्या भागात जुना इकडं कब्रस्तान आहे आपल्याकडं, तिकडं खूप कंजेस्टेड जागा झाल्यामुळं त्यावेळेस भाऊंना आम्ही सांगितलं की भाऊ आमचे जास्त समाज गांधीनगर भागात, दत्तनगर भागात झालंय, तर तिकडं काय कब्रस्तानसाठी जागा होत्या आम्हाला. तर भाऊने तिकडं जागा सुद्धा अवेलेबल करून दिली. म्हणून भाऊचं आमचं आपल्याला निवडून द्यायचंय. कारण का आता आमची 3री पिढी भाऊ सोबत आहे. आणि भाऊ मुस्लिम समाजाशी, म्हणजे शिवाजी महाराजांनी जसं राज्य केलं का 18 प्रकट जातील कसं घेऊन संघ चालायचं, ते मी भाऊंना माझ्या डोळ्यात एकत पाहिलेलं, सोबत असून मी पाहिलेलं आहे. समजा माझे मुलं असतील, आता आमची 1 नंबर शाळेत आम्ही शिकलो, माझे मुलं आता इंग्लिश मीडियम 10वी आणि 12वीला गेले, हे फक्त भाऊमुळे झालं. आणि माझ्यासारखे असे आमच्या रिक्षा संघटनेतले, वाहतूक सेनेतले 50% भाईसाहेब सभासद आहे, सर्वांचे पोरं इंग्लिश मीडियम मध्ये शिकताय. त्यासाठी आपल्याला भाऊला मतदान करावं लागेल. आणि मला माहिती आहे का गजाननगर भागात ना भाऊ तुम्हाला लीड धनुष्यबाण फुल चालेल, त्याच्यात शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मग ते कोणतंही कार्य असो,
ती पुढे आणि पुढेच असते. त्याप्रमाणे आज देखील त्याचा प्रत्यय आपल्याला आला. शेकडो महिला इथं आल्या. आभार प्रदर्शनाच्या निमित्तानं मला एकच कळकळीची, एकच नम्रतेची, एकच भावनिक विनंती तुम्हाला करायची आहे. इथं आलेल्या 100 जणी तुम्ही आहात. 100 जणींनी फक्त एकच विचार करा, आपल्या प्रत्येकीने 10 मतं, आपल्या प्रत्येकाने 10 मतं आपण सहज करू शकतो. आपल्याला कुठं गावाला जायचं असेल, कुठं यात्रेला जायचं असेल, कुठं बाजारला जायचं असेल, काही खरेदी करायला जायचं असेल, तर आपण सहजासहजी 2-4 महिलांना बरोबर घेऊन जातो आणि जातोच कुठल्याही कार्यक्रमाला. आणि म्हणून आता ही एक अशी योग्य वेळ आहे. नितीन भाऊंनी सांगितलं का हा एक योगायोग आहे. तिकडे एकनाथ भाऊ शिंदे उपमुख्यमंत्री का असावं, नगरविकास खातं त्यांना का मिळावं, राजा भाऊंची एंट्री अशा एका लोकप्रिय नेत्याच्या पक्षामध्ये का व्हावी, हा योगायोग आहे. निवडणुकीच्या निमित्ताने खरं तर भेटणं असतं. भेटणं जसं आपले अनेक उत्सव होते पूर्वीच्या काळी, त्या निमित्ताने एकमेकाला भेटायचा. संक्रांत असेल, दिवाळी, दसरा, बुद्ध पौर्णिमा असेल, रमजान ईद असेल, बकरी ईद असेल, मोहरम असेल, त्या निमित्ताने लोक माणसाकडे जायचे. आणि म्हणून निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा माणसं आपल्या घरात आले पाहिजे, आपल्याला भेटले पाहिजे. म्हणून आपल्या संविधानाने लोकशाहीचा हा उत्सव दिला. हा उत्सव TN शेषनने अंमलात आणला. खरोखर त्यांचे आभार मानलेच पाहिजे आपण. आणि सर्वात महत्वाचं, आजच्या या सभेला आपण उपस्थित राहिलात. विशेषतः नितीन भाऊंचं मला फार विशेष वाटतं. कडाक्याच्या थंडीत त्यांचा फार इतका मोठा व्याप आहे, तालुक्याचा व्याप आहे, त्यांच्या पतसंस्थेचा व्याप आहे, सामाजिक कार्याचा आहे. कोळगाव फार मोठं गाव आहे. अशा गावाचा व्याप सांभाळून तेही आपल्या सभेला आलेत, येत आहे. सक्रिय प्रचार, मनापासून ते प्रचार करताय. उपाध्ये काका या गाव इथलेच रहिवासी आहे, त्यांचेही आभार मी मानतो. सौ विमलताई पुंडे याही आता अतिशय सोमाने, उत्सवाने सर्व महिलांना आणि टू लास्ट महिलांना त्या एकनाथ शिंदे आणि राजाभाऊंचं काम सांगत आहे. आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ पवारताई, राहुल देशपांडे, विकासजी शर्मा, वैभवजी चव्हाण, त्यानंतर आपल्या परिगाताई, गंगोली भाऊ, इथं उपस्थित असलेले पत्रकार, सर्वात महत्वाचे आजच्या काळातला पाठ, आणि त्या पत्रकारांचं, उपस्थित बंधूंचं, भगिनींचे, सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. एका महिलांनी 10 मतं 10 ठिकाणी. अजून 5 दिवस आहे. रोज 2 घरात जरी गेलो आपण, अर्धा तास जाऊन जरी सांगितलं राजाभाऊविषयी, त्यांच्या कार्याविषयी, तर ते सर्वांना पटेल. एवढंच एक मागणं तुमच्याकडे या निमित्ताने करतो. खरं तर मत मागायला नाही, तर खरोखर भेटायलाच आम्ही आलेलो आहे तुम्हाला, हे पुन्हा एकदा सांगतो. आणि सर्वांचे आभार मानतो. आणि आजची सभा संपली असं जाहीर करतो.